साठी एक महत्त्वाची आणि काहीशी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल, कारण महापालिका निवडणूक होण्याआधीच किंबहुना निकाल लागण्याआधीच भाजपचे 6 नगरसेवक विजयी झालेत। एकट्या कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपच्या 3 नगरसेविका बिनविरोध निवडून आल्यात। तर कल्याण डोंबिवली ही खरं तर ठाकरे बंधूंसाठी प्रतिष्ठेची महापालिका। तरीही या 3 वॉर्डमध्ये ठाकरेंनी उमेदवार का दिले नाहीत? या 3 वॉर्डमधील निवडणूक ठाकरेंनी अशीच का सोडून दिली? काय आहे त्यामागची इनसाइड स्टोरी? पाहूयात या खास रिपोर्टमधून। मतदानाच्या आधीच भाजपची कल्याण डोंबिवलीमध्ये हॅट्रिक। तीन महिला नगरसेविकांची बिनविरोध निवड। मतदानापूर्वी भाजपचे 6 नगरसेवक जिंकले। रेखा चौधरी, आसावरी नवरे आणि रंजना पेंडकर भाजपच्या या तिघींनी पक्षासाठी हॅट्रिक करत जोरदार ओपनिंग करून दिली आहे। मतदानाच्या आधीच कल्याण डोंबिवलीमधल्या या तिघी जणी बिनविरोध निवडून आले आहेत। या तिघींच्या विरोधात कुणीच अर्ज भरला नाही, त्यामुळे या तिघी जणी निवडणुकीच्या आधीच नगरसेविका झाल्या सुद्धा। कल्याण डोंबिवलीमध्ये मागास प्रवर्ग महिला प्रभाग 18 अ मधून रेखा चौधरी विजयी झाली आहेत, तर खुल्या प्रवर्ग वॉर्ड क्रमांक 26 मधून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आसावरी नवरे सुद्धा बिनविरोध जिंकले आहेत। पॅनल क्रमांक 26 ब मधून रंजना पेंडकर सुद्धा अशाच प्रकारे बिनविरोध निवडून आली आहेत। बजरंग दलाच्या अतिशय कडवट अशा कार्यकर्त्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या जिल्हाध्यक्षा सौ रेखा राजन चौधरी आणि त्याचबरोबर डोंबिवली शहरामधील संघाचं घर म्हणून ज्याला ओळखलं जातं असं नवरे यांचं घर, त्यामधील सौ आसावरी काही नवरे अशा 2 पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या समोर खरं तर कोणी अर्ज भरला नाही, म्हणून मग मी त्या भागातील नागरिकांचं खरं तर आणि त्या भागातील असणाऱ्या सर्व ज्यांनी त्यांना सपोर्ट केला या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। या तिघींच्या विरोधात कुठल्याही पक्षानं किंवा अपक्ष उमेदवारानं सुद्धा अर्ज भरला नाही, त्यामुळे या तिघी जणी थेट विजयी झाल्या। पण ही जादू झाली तरी कशी? कल्याण डोंबिवलीमधल्या या जागा ठाकरेंनी अशा सोडून कशा दिल्या? आता पाहूयात याची इनसाइड स्टोरी। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचं जागा वाटप ठरल्यानंतर शेवटच्या 2 दिवसात एबी फॉर्म द्यायचे होते। मात्र याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तात्यासाहेब माने आणि मनसेच्या एका पदाधिकाऱ्याचा वाद झाला। उमेदवारी देताना काहीतरी घोळ होतोय अशी भीती मनसेकडून त्याच वेळी व्यक्त करण्यात आली। सर्व ठिकाणी उमेदवार दिले जाणार की नाही अशी शंका व्यक्त करण्यात आली होती। मनसेच्या या शंकेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे एक आमदार पुढे आले आणि त्यांनी मध्यस्थी केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। अखेर मनसेची शंका खरी ठरली आणि भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले। काय ना, कल्याण डोंबिवलीमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस आहे आणि शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर अनेक उमेदवारांच्या धावपळी झाल्या, त्यातून ते झालंय। पण 2च्या वरती त्यांना एक नगरसेवक निवडून आणायला प्रचंड मेहनत करावी लागेल, हा आमचा तुम्हाला शब्द आहे। राजकीय शुभेच्छा विरोधकांना काय द्याल? सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा। येत्या 16 तारखेला मुंबईमध्ये मनसे शिवसेनेचा महापौर बसायला जातोय, त्यावेळेला सगळे उपस्थित आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराबद्दल असं नेमकं का झालं याचं उत्तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोघांनाही शोधावं लागेल। सध्या याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही, पण 3 जागा ठाकरेंनी न लढताच गमावल्या हे मात्र खरं। कल्याण डोंबिवली बरोबरच पनवेलमध्ये वॉर्ड क्रमांक 18 मध्ये भाजपचे नितीन जयराम पाटील हे सुद्धा बिनविरोध विजयी झाले आहेत। उमेदवारी अर्जाच्या छाननी दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं पाटील यांचा विजय झाला। तिकडे धुळे महानगरपालिकेत भाजपच्या उज्ज्वला भोसले आणि ज्योत्स्ना पाटील या सुद्धा बिनविरोध निवडून आली आहेत। निवडणुकीच्या आधीच भाजपचे 6 नगरसेवक विजयी झाल्यानं पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय। ब्युरो रिपोर्ट,
NDTV मराठी, मुंबई.